नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे। सोमवारी दिवसभरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेत। त्यांची तीव्रता ही 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे। या सगळ्या धक्क्यांचं केंद्र पेठ जवळ असल्याची माहिती समोर आली आहे। जमिनीखाली साचलेला दाब बाहेर पडत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवलाय। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। नाशिकमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची मालिका अजूनही सुरूच आहे। दिंडोरी, पेठ आणि सुरगाण्यात हे धक्के जाणवलेले आहेत। याचं कारण काय वर्तवलं जातंय तर जमिनीखाली साचलेला जो दाब आहे तो बाहेर पडतोय असा अंदाज तज्ञांचा आहे। मात्र नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, या धक्क्यांमागचं कारण काय असू शकतं, तज्ञांचं काय म्हणणं आहे, त्याचबरोबर किती नुकसान झालं या सगळ्या प्रदेशात? सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाचे 3 धक्के बसलेले आहेत। जो सर्वात मोठा भूकंपाचा धक्का होता त्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलेली आहे। नाशिक शहरापासून पश्चिम भागामध्ये या भूकंपाचं केंद्र असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि भूकंपाची खोली जी आहे ती साधारणपणे 5 ते 7 किलोमीटर पर्यंत असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। 3 वेळा हे भूकंप काल दिवसभरात वेगवेगळ्या वेळी झालेले होते आणि भूकंपाचा केंद्रबिंदू जो आहे तो सुरगाणा तालुका आणि दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर असल्याचं देखील सांगितलं जात आहे। नक्कीच अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर नाशिकमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची मालिका ही सुरूच आहे आणि दिंडोरी, पेठ आणि सुरगाण्यात या भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत।